लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। सर्व महिलांची पडताळणी होणार आहे। लाडक्या ताईंनो जर तुम्हाला 13वा हप्ता भेटला असेल तर 14वा हप्ता भेटण्यासाठी सर्वांची पडताळणी होणार आणि जवळजवळ 50 लाख ताईंना, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, 50 लाख ताई या ठिकाणी पात्रतेमध्ये गट होणार आहेत। अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की सर्वांची पडताळणी होणार आहे। अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि जवळजवळ बघा 42 लाख ताईंना यावेळेस 13वा हप्ता अजून भेटलेला नाहीये। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण की हळूहळू मागच्या वेळेस सारखं तुमचं यावेळेस पण नाव कट होईल आणि पुढच्या वेळेस पण तुमचं नाव कट व्हायला नको, म्हणून लाडके ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। काय नेमकी बातमी असणार आहे, काय नेमकी ब्रेकिंग न्यूज आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो लाडके ताईंनो, आज कोणत्या ताईला पैसे जमा झाले आहेत का? आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आज किंवा या 4-5 दिवसामध्ये कधी पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करणार आहे। 13वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी आलेली आहे आणि 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या कोणत्या ताईला भेटणार आहे याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी आपण बघणार लाडके ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सर्व महिलांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे। काय नेमके नियम असणार आहेत, काय अटी असणार आहेत, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार। त्याचबरोबर वितरण किती दिवस चालणार आहे बघा। आज लाडके ताईंनो कोणाला पैसे आले असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि उद्या शेवटचा दिवस आपण पकडून चालूया। उद्या जर वाटप तुम्हाला नाही झालं तर डायरेक्ट पुढच्या वेळेस तुम्हाला वाटप होणार आहे, कारण की उद्या शेवटचा दिवस आपण पकडून चालणार आहोत। त्याच्यानंतर वाटप होणार नाहीये लाडके ताईंनो, ही पण गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे। आज कुणाला हप्ता मिळाला आहे का एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स सांगायचे। आज कोणत्या ताईला पैसे जमा झाले आहेत का पटकिनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि 14वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे ते पण सांगणार आहे। तर सर्वांना 14वा हप्ता हवाय का? जर 14वा हप्ता तुम्हाला हवा असेल आणि मागचे पण तुम्हाला सगळे हप्ते हवे असतील, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडके ताईंनो। चला तर आता बघा डायरेक्ट तुम्हाला बातमी दाखवली, साम टीव्हीची बातमी आहे। मी या ठिकाणी बोलत नाहीये, तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकता। साम टीव्हीची या ठिकाणी बातमी आलेली आहे। 50 लाख लाडक्या अपात्र ठरणार आहेत बघा। जवळजवळ यावेळेस 42 लाख, सकाळची तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, 42 लाख ताईंना यावेळेस 13वा हप्ता भेटला नव्हता। आता हा एक मोठा आकडा समोर येलाय। साम टीव्हीची बातमी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, ती म्हणजे 50 लाख लाडक्या अपात्र ठरणार आहेत। आता तुम्ही म्हणताल की सर वेगवेगळे कारण काय आहे त्याचे? 50 लाख म्हणजे खूप मोठा आकडा झालाय। 2.5 कोटी ताईपैकी 50 लाख ताई गेल्या तर राहिल्या फक्त 2 कोटी ताई। 2 कोटी ताई या ठिकाणी पडताळणीमध्ये पास होणार आहेत आणि पुढच्या हप्ते त्यांना भेटणार आहे। पण असं समजू नका की 2 कोटी ताई पण या ठिकाणी राहणार आहेत। हळूहळू वेगवेगळ्या कारणांनुसार तुमच्या बऱ्याच लाडके ताईंचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। नेमकी काय बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। चला तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला साम टीव्हीच्या बातमीमध्ये काय दिलेलं आहे, निवडणुकीनंतर अपात्र का, लाभार्थ्यांचा सवाल। या ठिकाणी लाभार्थी जे आहेत, लाभार्थी म्हणजेच कोण, लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत। तुमचा पण असाच प्रश्न आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं लाडके ताईंनो, की बाबा निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी सर्व लाडके ताईंना 1.5 हजार रुपये भेटत होते, मग 1.5 हजार रुपये का आता भेटत नाहीयेत? आताच का पडताळण्या सुरू झाल्यात? 1 वर्ष झाल्यानंतर पडताळण्या काय एवढ्या सुरू झाल्यात? जवळजवळ 26 लाख ताईंना पैसे का नाही भेटले? तर अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी लाडक्या ताई विचारतायत। तुमचा पण काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये लाडके ताईंना विचारायचे आहेत बघा। बऱ्याच ताई या ठिकाणी असे प्रश्न विचारतायत की बाबा अगोदर निवडणुकीच्या अगोदर सगळ्याला 1.5 हजार रुपये भेटत होते, शेतकरी ताईला 1.5 हजार भेटत होते, नंतर निराधार ताईला 1.5 हजार भेटत होते, ज्या ताईंनी सरकारी नोकरदार आहेत त्यांना 1.5 हजार रुपये भेटत होते, सगळ्याला 1.5 हजार रुपये भेटले। मग या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर या ठिकाणी का या ठिकाणी आमचे हप्ते बंद होत आहेत? बऱ्याच लाडक्या ताई का या ठिकाणी पात्रतेतून कमी होत आहेत? या असे सवाल, असे प्रश्न या ठिकाणी लाडक्या ताई विचारतायत। तुम्हाला पण हा प्रश्न पडलाय का लाडके ताईंनो? एकदा कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे। चला या ठिकाणी बघूया साम टीव्हीची काय बातमी आलेली आहे। तर या लाडक्यांच्या पडताळणी होणार। आता बघा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे, 21 वय पेक्षा कमी। बघा बऱ्याच लाडक्या ताईंचं असं पण झालेलं आहे, बरेच अशा लाडके ताई आहेत ज्यांचं वय पण बसत नव्हतं, पण निवडणुकीच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरला आणि पैसे पण अकाउंटला येऊन गेलेत।
तर अशा लाडक्या ताई भरपूर साऱ्या आहेत. त्यावेळेस पडताळणी काही झालेलं नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सरसकट सगळ्याला पैसे वाटून टाकले होते, सरसकट सगळ्याला पैसे आले होते. तर आता त्यांची तपासणी सुरू झालेली आहे लाडक्या ताईंनी, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिली तपासणी आता सरकार हे करत आहे वयाची तपासणी. 21 पेक्षा जर कमी वय असेल त्या लाडक्या ताईला पैसे भेटणार नाहीत. आणि ज्यांचं वय आता 65 पेक्षा जास्त होत चाललंय, ज्या लाडक्या ताईचं वय 65 वयापेक्षा जास्त सापडायला लागले, म्हणजे समजा एक एक्झाम्पल घ्या, मागच्या वर्षी कुणाचं 64 वय होतं, त्यांनी फॉर्म भरला, त्यांना पैसे पण भेटले, एक वर्ष आता 65 वय झाले. आता 65 वय जर झालं असेल त्याच्या पुढे जर तुम्ही गेला असाल तर लाडक्या ताईंनो तुमचा हप्ता बंद होणार आहे. कारण की आता सरकारने ही पडताळणी सुरू केलेली आहे. वयानुसार तुमची पडताळणी होणार आहे. ज्यांचं वय 21 पेक्षा कमी आहे त्यांचा लाभ बंद होईल, आणि ज्यांचं वय 65 पेक्षा जास्त आहे त्यांचा पण लाभ बंद होणार आहे. लाडक्या ताईंनो ही गोष्ट आता तुम्हाला समजून घ्या. साम टीव्हीची महत्त्वाची बातमी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कारण की तुम्ही पण या पडताळणीमध्ये जर सापडलात तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आता दुसरं महत्त्वाचं पडताळणीचं कारण आहे ते बघा, लक्षात घ्या. या लाडकींची पडताळणी होणार कोणती? एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी आहेत अशा लाडक्या ताईंची पण पडताळणी होणार. आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर आमच्या घरामध्ये तर 2च लाडक्या ताई, आमची पडताळणी होणार का? 100% होणार. 100% तुमची पण पडताळणी होणार. तुम्ही म्हणताल की सर 2 पेक्षा तर आमच्या घरामध्ये कमी लाडक्यात आहेत, मग आमची पडताळणी का होणार? बघा, नीट समजून घ्या. पात्रता ही तुम्हाला कोणीच सांगणार नाही, व्यवस्थित समजून सांगणार नाही. तुम्ही म्हणत असाल की सर ही पडताळणी आमची का होईल? पुढच्या वेळेस होईल, नक्की होईल. कशामुळे? घरामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असं गणित असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 विवाहित असतील तरी तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तुमची पडताळणी होणार म्हणजे होणार. आता बऱ्याच ताई म्हणतील की सर आमच्या घरामध्ये 2 अविवाहित या मुलींचेच आम्ही फॉर्म टाकले होते, त्यांची पण तपासणी होणार. बघा गणित कसं लावलंय सरकारने, पात्रता कशी लावली. घरामध्ये एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर एक महिला विवाहित असायला पाहिजे आणि एक महिला अविवाहित असायला पाहिजे. या 2 गोष्टी जर असतील तर आणि तरच तुमच्या या ठिकाणी काय भेटणार आहे? लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे जर घरामध्ये एकच लाडकी ताई असेल, काही काळजी करू नका, तुमची तपासणी याच्यानुसार होणार नाहीये. पण जर घरामध्ये 2 लाडके ताई असतील 100% तुमच्या घरी येऊन तपासणी होणार की एक विवाहित आहे का, एक अविवाहित आहे का, दोन्ही विवाहित आहेत का, दोन्ही अविवाहित आहेत का, ह्या सगळ्या तपासणी लाडके ताई होणार म्हणजे होणार. या पात्रतेच्या अटी होत्या आणि या अटीनुसार तुमची पडताळणी होणार. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या ताई या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं विवाहित स्टेटस काय. स्टेटस म्हणजे त्यांचं तुम्ही विवाहित आहेत घरामधल्या का अविवाहित किती आहेत, एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की सगळ्यांची पडताळणी होणार आहे. 50 लाखापर्यंत लाडक्या ताई या ठिकाणी बाद होणार आहे, त्यांचा हप्ता बंद होणार आहे. हे तुम्हाला मी 3-4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आज तुम्हाला ती न्यूज आलेली दिसते लाडक्या ताई. त्याच्यामुळे बघा, मागचे जाऊन व्हिडिओ बघा, तुम्ही मार्च महिन्यामधला माझा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं 50 लाखापर्यंत लाडक्या ताई कमी होणार म्हणजे होणार. आज तुम्हाला ही बातमी आलेली दिसते बघा, साम टीव्हीची बातमी आहे. मी या ठिकाणी बोलत नाहीये, साम टीव्हीची बातमी आहे. 50 लाख लाडक्या अपात्र ठरणार. 100% सांगतो बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला अजून पण बघा लिहून ठेवायचं असेल, रेकॉर्डिंग करायचं असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा. आणखी 1 महिन्यामध्ये तुम्हाला ही पडताळणी संपली, ज्यावेळेस संपेल 50 लाखाचा आकडा क्रॉस होणार म्हणजे होणार. 2 कोटीपर्यंत लाडक्या ताई या ठिकाणी ज्यांना पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या घरामध्ये किती लोक पडताळणी त्यांची झाली आहे का, याचा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव वगैरे सांगायचं, जिल्हा सांगायचा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.